अजित पवार यांच्या 69 कंपन्या आहेत। जमिनींची प्रकरणं बाहेर काढणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तर दमानियांचा करता करविता दुसराच कोणीतरी आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। मीडिया कंपनीचे 99% मालक असलेल्या पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना जमीन व्यवहाराचे संपूर्ण अधिकार दिले होते। या अधिकार पत्रावर पार्थ पवारांची सही आहे। त्यामुळे पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली, हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेला FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे। अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा। पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या सर्व कंपन्यांची प्रकरणं बाहेर काढण्याचाही इशारा दमानिया यांनी दिलाय। अजित पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या 69 कंपन्या असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत। मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे। तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही। हे अंजली दमानिया मागणी करतायत, तर त्या मागणी स्वच्छ हेतूने केल्या असत्या तर आम्हालाही वाटलं असतं कुठेतरी विचार, परंतु त्यांचा हेतू ज्या पद्धतीने आहे त्या स्वतःहून काही करत नसतात। त्यांचा करता करविता दुसराच कोणीतरी असतो। म्हणून त्यांच्या मागणीला किती महत्व द्यायचं हा आमच्यासाठी, आम्ही त्या मागणीला खूप फारसं महत्व देत नाही। या प्रकरणात अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री बावनकुळेंचीही भेट घेतली होती। त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन बावनकुळेंनी दिलंय। गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। IGR सध्या सुट्टीवर आहे। सोमवारी मी IGR ला बोलवलं आहे। IGR आल्यावर मी हे चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल। त्यांच्याकडे IGRचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाने दिली असेल तर मग